नमस्कार, मी अश्विन बापट. साताराच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. अनेक अडचणींच्या गराड्यात असणारा इस्रायल हा देश नेहमी वादात आणि चर्चेत असतो. मात्र शेती आणि संरक्षण क्षेत्रात इस्रायलने केलेली प्रगती ही वाखाणण्याजोगी आहे. स्मार्ट सिटी असो किंवा मग स्मार्ट शेती, इस्रायलने आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यांच्याकडील तंत्रज्ञानाचा अनेक देशांना फायदा होतोय. आपले पंतप्रधान सध्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर तिथल्या शेती क्षेत्राबद्दल जाणून घेऊया. खरीखुरी स्मार्ट शेती कशी असते ते आजच्या पहिल्या भागात बघूया. शेतीसाठी लागणारी मोठमोठी यंत्र इथं बनतात. जगात सगळ्यात जास्त दूध देणारी गाय इथंच आहे. ठिबक सिंचनाचा शोध याच देशात लागला. पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्त उत्पादन मिळवणारा शेतकरी इथं आहे. वाळवंटात सुद्धा मत्स्यपालन इथंच शक्य करून दाखवलंय. कृषीप्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या भारताला हा चिमुकला देश आधुनिक शेतीच्या तंत्राचं महत्त्व सांगतोय. हा आहे जूनचा देश. ही आहे इस्रायलची शेती. वेलकम टू इस्रायल. साधारण 100 वर्षापूर्वी जगभरातून ज्यू या भागात येऊ लागले. वाळवंटातल्या जमिनी विकत घेऊन इथं स्थायिक होऊ लागले. रोजच्या जगण्याची भ्रांत, पोट भरण्यासाठी शेतीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण त्यासाठी पाणी नाही, माती नाही, साथ देणारा निसर्ग नाही, मनुष्यबळ नाही, अडचणीला धावेल असा शेजारही नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीनं प्रयोग करायला शिकवलं आणि त्या प्रयोगातूनच शेती तंत्र विकसित होत गेलं. शेती हे एकट्या दुकट्याचं काम नाही हेही कळलं आणि यातूनच समूह शेतीचा, ज्याला इथं किबुत्स आणि मोशाव म्हणतात, त्याचा उदय झाला. छोटे शेतकरी एकत्र आले. कामांची, खर्चाची आणि उत्पन्नाची वाटणी झाली. शेती, शेतकरी आणि देशाचाही फायदा झाला. इस्रायल समोर सगळ्यात मोठं आव्हान होतं पाण्याचं. निम्म्याहून अधिक क्षेत्रात वाळवंट असल्यानं शेतीसाठी दूरच, पिण्याच्या पाण्याचंही दुर्भिक्ष होतं. इथलं सरासरी पाऊसमान हे आपल्या दुष्काळी मराठवाड्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळं पावसाचा एकही थेंब वाया जाऊ दिला जात नाही. अगदी समुद्रात वाहून जाणारी जॉर्डन नदीही इस्रायलनं अडवली आहे. समुद्राच्या पाण्यातून क्षार काढून ते पिण्यासाठी वापरलं जातं, तर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरलं जातं. आज शेतीत वापरलं जाणारं तब्बल 85% पाणी हे प्रक्रिया केलेलं असतं. त्यामुळं त्याला इकडे सेकंड हँड पाणी असंही म्हटलं जातं. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळं सगळ्या पाण्याचं रेशनिंग केलं जातं. पाणी पुरवठ्यासाठी नॅशनल वॉटर सिस्टीम आहे. त्यामुळंच इस्रायलमध्ये अमृतापेक्षाही पाण्याचं महत्त्व जास्त आहे. माझ्या पाठीमागं हा जो जलाशय दिसतोय तो पाहून कदाचित विश्वास बसणार नाही, पण आपण इस्रायलमध्येच आहोत. सिटी ऑफ नतानिया
म्हणजे या पूर्ण शहराचं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी प्रक्रिया करून या रिझर्वायरमध्ये या जलसाठ्यामध्ये साठवलं जातं. इथून हे पाणी पूर्ण जिथं शेतकऱ्याची गरज आहे त्या शेतीसाठी सिंचनासाठी वापरलं जातं, फक्त सिंचनासाठी. त्यासाठीच्या वेगळ्या पाईपलाईनसुद्धा आहेत, जेणेकरून चुकूनही हे पाणी पिण्यासाठी वापरलं जाऊ नये. मग इथली संत्र्याची झाडं असतील किंवा फुलपिकं असतील, बटाट्यासारखी पिकं असतील, जी थेट आपण खात नाही, अशा प्रत्येक पिकासाठी हे प्रक्रिया केलेलं पाणी वापरलं जातं. You have to be careful and use it for the correct crops. It cannot be used to irrigate the crops of salad vegetables like cucumbers, lettuce, tomatoes, onions. It is very successful for potatoes because potatoes are cooked before they're eaten. It is also excellent for fruit trees and for crops that are non-edible like cotton and flowers. इस्रायल समोरचं दुसरं मोठं आव्हान होतं मनुष्यबळ. या देशाची लोकसंख्या फक्त 85 लाख आहे. आधी 65% लोक शेतीत होते, आता 2% कमी लोक शेती करतात. त्यामुळे यांत्रिकीकरणावर भर दिला जातो. मजुरांची समस्या इथेही आहेच. थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, नेपाळमधून मजुरीसाठी लोक इथं येतात. सगळ्यात मोठी पोल्ट्री असो, डेअरी प्रकल्प असो किंवा फीड सेंटर असो, मोजक्याच मजुरांच्या सहाय्यानं मोठमोठाले फार्म मॅनेज केले जातात. जंजुरी लेटुसचे शिमॉन जंजुरी यांची आम्ही भेट घेतली. लेटुस म्हणजे सलाद हे शिमॉन जंजुरींचं पिढीजात पीक. इस्रायलमधल्या जवळपास सगळ्या सुपरमार्केट्समध्ये जंजुरींचं लेटुस दिसतंच. त्यामुळं त्यांना इथं लेटुस किंग असं मानलं जातं. 15 हेक्टरमध्ये फक्त लेटुस घेतात, 20 ते 25 कोटींची उलाढाल करतात. रोज त्यांच्याकडच्या कुठल्या ना कुठल्या प्लॉटमध्ये लावणी किंवा काढणी सुरूच असते. त्यांचा मुलगा लावणीचं ट्रॅक्टर चालवताना दिसला तर ड्रायव्हर आजारी असल्यानं ते स्वतः पॅकिंग हाऊसमधून लेटुसचे बॉक्स मार्केटसाठी गाडीत भरताना दिसले. $50 ते 100 कोटींची उलाढाल असलेला शेती उद्योजक सुद्धा शेतीतली सगळी कामं स्वतः करताना आपल्याला दिसतो. इस्रायलच्या शेतीचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय. शेतकरी कितीही छोटा किंवा मोठा असला तरी तो स्वतः शेतात राहतो, शेतात उतरतो आणि काम करतो. त्याचा एक धाक आपण असं म्हणूया, कामगारांना पण राहतो आणि असं म्हणतात की ते मालकापेक्षा दुप्पट काम करतात. तेच दृश्य आपल्याला इथं या लेटुसच्या बादशहाच्या शेतावर, फार्मवरही पाहायला मिळतंय. लावणीपासून काढणी, पॅकिंग पर्यंत शेतीतली सगळी कामं यंत्रांच्या सहाय्यानं होतात.
शेतीचा भार हलका करणारी अद्ययावत मशिनरी जिथं बनते अशा एका कारखान्यालाही आम्ही भेट दिली. डाळिंबापासनं त्याचे दाणे वेगळे करणारं यंत्र असो किंवा वेगवेगळ्या फळांची प्रतवारी करणारी भली मोठी यंत्र आपण भारतात आणि भारताच्या बाहेरही व्हिडिओमध्ये पाहिले असतील. ती यंत्र कदाचित याच फॅक्टरीमधनं तयार झालेली असू शकतात. ही आहे युरॉन टेक्नॉलॉजीची फॅक्टरी. 150 ते 200 कोटींची उलाढाल असलेली इस्रायलमधली ही फॅक्टरी, या फॅक्टरीचे मालक अव्नेर गॅलिली यांच्याकडे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्याबद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे. From what I know about Maharashtra, farmers are very good. They very educated and they like innovation and they appreciate our and the Israeli innovations in general. And I think with some support from your government, you can be fantastic. इस्रायल समोरचं तिसरं मोठं आव्हान निसर्ग. नोव्हेंबर ते मार्च हा इस्रायलचा पावसाळा. दक्षिणेकडे काही भागात पडलाच तर 30 मिलीमीटर पाऊस पडतो, तर सरासरी मराठवाड्या इतका म्हणजे 600 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस कुठेही पडत नाही. भूमध्य सागरावरून पाण्यानं भरलेले ढग येताना दिसले की फक्त 20 मिनिटात कृत्रिम पाऊस पाडणारी यंत्रणाही इथं सज्ज असते. इस्रायल समोर प्रश्न फक्त पाण्याचाच नव्हता, तर हवामानाचाही होता. कधी 4 डिग्रीच्याही खाली जाणारी थंडी, तर कधी 40 अंशांहूनही अधिक कडक ऊन. कुठं वाळवंट तर कुठं बर्फाळ प्रदेश. अशा वातावरणात खजुरापासून ते गहू, मका, आंबा, द्राक्षापर्यंत सगळी पिकं इथं घेतली जातात. पॉलीहाऊसचा आधार घेऊन या परिस्थितीवर इस्रायलनं मात केली आहे. नियंत्रित वातावरणात ढोबळी मिरची, झुकिनी, टोमॅटो यासारख्या पिकांपासून आपल्या शेतकऱ्यापेक्षाही 5 पट जास्त उत्पादन घेणारे शेतकरी इथं इस्रायलमध्ये आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत इस्रायल किती पुढे आहे, शेती कशा पद्धतीने त्यांनी विकसित केली आहे, याचे नमुने आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. हे चेरी टोमॅटो आपण जे पाहिले, जर का तुम्ही ओपन फील्ड भारतात असो किंवा जगभरात कुठंही फक्त 1 ते 2 टन जास्तीत जास्त इथं 1000 स्क्वेअर मीटरला म्हणजे साधारणतः 10 गुंठ्यात उत्पादन येतं. आत्ता आपण जिथं उभं आहोत त्या 1000 स्क्वेअर मीटर म्हणजे 10 गुंठ्यातनं उत्पादन मिळतंय 20 टन चेरी टोमॅटोज, तेही सेंद्रिय, ज्याला सुपर मार्केटमध्ये किमान 50% तरी जास्त भाव मिळतो असं इथले शेतकरी सांगतात. कुठं 1 टन आणि कुठं 20 टन असे छोटे छोटे बदल करून आपला शेतकरीही अशा पद्धतीचं उत्पादन मिळवू शकेल आणि जर का मिळालं तर त्याला भाव मिळेल. आरावा प्रांत हा दक्षिण इस्रायलमधला संपूर्ण वाळवंटी भाग. हा भाग नॅशनल वॉटर सिस्टीमशी अजूनही जोडलेला नाहीये, त्यामुळे शेतीसाठी बोरचं पाणी वापरलं जातं. बोर सुद्धा तब्बल 5000 फूट खोल गेलेत. इथं कधी काळी समुद्र होता हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही. 3500 लोकवस्तीच्या आरावामध्ये 800 कुटुंब आहेत. वाढतं तापमान, क्षारयुक्त जमीन, वाळवंट असं असूनही 90% शेतकरी यशस्वी शेती करतायत. चांगल्या दर्जाच्या खजुरासाठी हा भाग प्रसिद्ध आहे.
या भागात 4000 हेक्टरवर शेती केली जाते. शेतकऱ्याला लागणारं सगळं तंत्रज्ञान आरावा संशोधन केंद्रामार्फत पुरवलं जातं. इस्रायलमधनं जेवढा भाजीपाला हा निर्यात केला जातो त्यापैकी 60% भाजीपाला म्हणजे 60% वाटा त्या निर्यातीमध्ये आरावा प्रांताचा आहे. मला असं वाटतं की याच्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचं दुसरं उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार नाही. तसं पाहिलं तर इस्रायल हा देशच निर्वासितांचा. त्यामुळे शेतीचा समृद्ध वारसा, आधीच्या पिढीचं संचित असं काही नव्हतं. भावनिक गुंतागुंत नव्हती. माझा आजा असं करायचा म्हणून मी असंच करणार ही भानगड सुद्धा नव्हती. पाटी कोरी असण्याचा इथल्या शेतकऱ्याला आणि शेती संशोधकांना फायदाच झाला. जे करायचं ते सगळं नव्यानं करायचं. शेतीतल्या पहिल्या 1-2 पिढ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यातून एक तंत्र विकसित झालं. शेतीतल्या पहिल्या पिढीत उत्पादन तब्बल 30 पटीनं वाढलं तर दुसऱ्या पिढीनं 12 पट वाढ मिळवली. शेती विकासात इथल्या वोल्कानी सेंटरचाही मोठा वाटा आहे. इस्रायलच्या स्थापनेच्या 50 वर्ष आधीपासून हे केंद्र शेती संशोधनाचं काम करतं. इथले शास्त्रज्ञ अधिकारी शेतात फिरतात, शेतकऱ्यांशी संवाद साधतात, शेतकऱ्यांच्या गरजेनुसार काम करतात. देशी बीज, देशी तंत्रज्ञान वापरून जास्त उत्पादन घेता येतं हे इस्रायलनं दाखवून दिलंय. मात्र आगामी काळामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड तंत्रही महत्त्वाचं असल्याचं वोल्कानी सेंटरचे संचालक योराम कापुलनिक सांगतात. Oh, it's very challenging. You have a lot of challenges, because you have, first of all, we are lucky to have so many difficulties in agriculture. So there are a lot of good and nice angles that, as a scientist, you can meet your scientific spirit and, in the same time, to do something good to your nation. शास्त्रज्ञांच्या कामकाजाचं मूल्यमापन, त्यांची बढती अशा गोष्टी कागदी कामांवर नाही तर खऱ्याखुऱ्या संशोधनावर, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या प्रमाणावर ठरते असं कापुलनिक सांगतात. याच वोल्कानी सेंटरमध्ये होल्स्टेन फ्रिजियन जातीच्या गायीवर 40 वर्ष संशोधन चाललंय. संशोधकांच्या या परिश्रमाची फळं त्यांना आता चाखायला मिळतात. जगात सर्वात जास्त दूध देणाऱ्या गायी आज इस्रायलकडे आहेत. इथं होलिस्टीन फ्रिजियल म्हणजे HF गायी दररोज 35 ते 40 लिटर दूध देतात. म्हणजे एका वेतात सरासरी 12 ते 13 हजार लिटर दूध मिळतं. आपल्या भारतात याच HF गायी रोज सरासरी फक्त 13 ते 14 लिटर म्हणजे एका वेतात जास्तीत जास्त 4000 लिटर्स दूध देतात. थोडक्यात भारताच्या तिप्पट दूध इस्रायलचा दूध उत्पादक शेतकरी मिळवतो. शास्त्रज्ञांच्या संशोधनाला शेतकऱ्यांनी चांगल्या व्यवस्थापनाची जोड दिल्यानं हे शक्य झालंय. दूध आणि मधाच्या नद्या जिथं वाहतात असा प्रदेश म्हणून इस्रायलचं वर्णन थेट बायबलमध्ये केलेलं आढळतं. मधाचं तर माहिती नाही, पण दुधाचा महापूर जवळपास इस्रायलनं आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यात जास्त दूध देणारी जगातली गाय आज यांच्याकडे आहे. कसं साधली त्यांनी ही किमया हे पाहण्यासाठी आपण इथल्या एका फार्मला भेट द्यायला